तर पोट्टे आज मी अशा ठिकाणी चाललो होतो जिथं लोक जायसाठी पावसाळ्याचा वाट पाहते, ते बी कायसाठी तर फक्त इथं न रे पाहासाठी. पोट्टे तुम्हाला जरी ते यायचं असेल तर मग कायची वाट पोरायला बी येणार पोट्टे. तर हे ठिकाण माझ्या गावापासून फक्त 3 किलोमीटरच्या अंतरावर आणि 10 मिनिटाच्या रस्त्यावर आहे, आणि ते म्हणजे उरुटबागाची धरण. आणि जर नवीन लोकांना जर यायचं असं नाही तर मला फक्त व्हिडिओमध्ये कमेंट करून टाका, मी तुम्हाला लोकेशन टाकून देईन. जर मला कदाचित घरी तर गमलं नाही तर मी डायरेक्ट गाडी काढत असतो, डायरेक्ट धरणावर येत असतो, कारण का मला इथं येऊन भरलं मस्त वाटते. कारण इथलं वातावरण एक नंबर चोको राहते, कधीही या तुम्ही, एक नंबर मस्त वातावरण राहते. आणि पावसाळ्यात जर तुम्ही पाहिलं तर बापरे विचारतच काम नाही रे भाऊ, कारण आता तर गेट बंद आहे त्याच्यानं पूर्ण वातावरण शांत शांत वाटते. पण जेव्हा गेट उघडते तेव्हा तर एवढा माहोल राहते इथं. धामणगावचे, पुलगावचे, वादा दुरून दुरून लोक येते तिथं, काय सांगू तुम्हाला काय नाही. आता पावसाळा जमतेम चालू झाला त्याच्यानं थोडीशी गर्दी कमी आहे इथं. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर जुलै आणि ऑगस्टच्या मंथमध्ये तुम्ही येऊ शकता, कारण इथं त्या टायमाला पूर्ण गेट उघडले असते आणि एक नंबर वातावरण झालेलं असते. आणि त्या टायमाला इथं म्हणजे सगळं दुकानं वगैरे उघडले असते. तर हा आहे स्टोरेज चार्ट. याच्यात तुम्ही पाहू शकता का कोणत्या महिन्यामध्ये किती स्टोअर पाणी आहे म्हणून आपल्या धरणामध्ये, किती कमी होतं आणि किती आहे तर पाणी. तर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या दिवसावर आपल्या धरणाला तिरंग्याच्या कलरमध्ये लाइटिंग केली जाते. तर चला पोट्टू तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो. लाइटिंग गिटिंग केली असते तर एक नंबर चोको बनते धरण आपलं. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगता बे पोट्टू. त्या एका व्हिडिओसाठी म्हटलं रात्री 1:30 वाजता गेलो होतो म्हटलं मी धरणावर, विचार करा. तर काही दिवसात लोक बी येतात आणि गर्दी बी चालू होते आणि दुकान बी चालू होते. तर गर्दी को लक्ष मी लेते हुए डायरेक्ट रस्त्यात बनणं चालू केला आमच्या इकडं, पाहून घ्या. तर चला रे पोट्टू डबल भेटू असेच चोको व्हिडिओमध्ये, तोपर्यंत फॉलो करून घ्या. लाव रे बाला एखादं गाणं.